आणि आता एक राजकीय बातमी आहे। सुनील तटकरे आणि अजित पवारांची शनिवारी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कृषी मंत्र्यांचं वक्तव्य, लातूर मारहाण या प्रकरणावर हे दोन्ही नेते चर्चा करण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्याविषयी निर्णय होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची रमी खेळतानाचा व्हिडिओ, त्याचबरोबर त्यांचं वक्तव्य आणि सूरज चव्हाण यांनी केलेली मारहाण यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी बदनामी सुरू आहे। जोरदार टीका विरोधकांकडून केली जाते आणि या पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे आणि अजित पवारांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे। प्रदीप, सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती शनिवारी पार पडते। माणिकराव कोकाटे हे सातत्यानं पक्षाला अडचणीत आणणारी विधानं जी आहे ती करत आहेत। पक्षातून सुद्धा जवळपास 2 ते 3 वेळा समज जी आहे ती माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेली होती। मात्र माणिकराव कोकाटे यांच्याकडून सातत्यानं विधानं होत आहेत, त्यामुळे पक्षांतर्गत काय निर्णय जो आहे तो घ्यायचा का या संदर्भामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये शनिवारी महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते। विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो मागितला जातोय। मात्र लातूरमधलं सूरज चव्हाणांनी केलेलं मारहाण प्रकरण असेल किंवा सुनील तटकरे यांनी जो राज्यामध्ये दौरा केलेला होता त्यानंतर नक्की पक्षाची काय स्थिती आहे, एकंदरीत या सगळ्या मुद्द्यांवरती दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती पार पडणार आहे। मात्र पक्षांतर्गत बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भानं काय निर्णय जो आहे पक्षाकडून घेतला जातो काही फार महत्त्वाचं असणार आहे, कारण विरोधकांकडून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली जाते। मात्र या सगळ्या प्रकरणांवरती आता पक्षाकडून काय निर्णय घेतला जातो त्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि या संदर्भामधली महत्त्वाची बैठक जी आहे ती शनिवारी मुंबईमध्ये पार पडण्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच प्रदीप, धन्यवाद या माहितीसाठी।